नमो भगवते वासुदेवाय. अथ एकोणविंशाध्याय. किम पुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन. श्री शुकाचार्य म्हणतात, किम पुरुष वर्षामध्ये श्री लक्ष्मणाचे थोरले बंधू आदिपुरुष सीताहृदय भीमान भगवान श्रीरामांच्या चरण सानिध्यात रमलेले परम भगवंत श्री हनुमान अन्य किन्नरांसह अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करतात. तेथे अन्य गंधर्वासहित अष्टीसेन आपले स्वामी भगवान श्रीरामांची परम कल्याणमय जी गुणगाथा गातात. श्री हनुमान ऐकतात आणि स्वतः या मंत्राचा जप करीत त्यांची अशी स्तुती करतात. आम्ही पवित्र कीर्ती भगवान श्रीरामांना नमस्कार करतो. सत्पुरुषांची लक्षणे शील आणि आचरण यांनी युक्त अशा आपणास नमस्कार. संयमी व लोकाराधन तत्पर अशा आपणास नमस्कार. साधुत्वाच्या परीक्षेत कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणाऱ्या आपणास नमस्कार. ब्राह्मण भक्त महापुरुष महाराज श्रीरामांना नमस्कार. भगवान, आपण विशुद्ध बोध स्वरूप अद्वितीय आपल्या स्वरूपांच्या प्रकाशाने गुणांच्या कार्यरूप अशा जागृती इत्यादी सर्व अवस्थांचे निरसन करणारे सर्वात्मात्मा परम शांत शुद्ध बुद्धीने ग्रहण करता येणारे नामरूप विरहित आणि अहंकार शून्य आहात. मी आपणास शरण आलो आहे. प्रभो, आपला मनुष्य अवतार केवळ राक्षसांच्या वधासाठी नाही तर माणसांना शिक्षण देण्यासाठी आहे. नाहीतर आपल्या स्वरूपातच नेहमी रममाण राहणाऱ्या साक्षात जगन्माता जगदीश्वरांना सीतेसाठी इतके दुःख कसे झाले असते. आपण आत्मज्ञानी पुरुषांचे आत्मा आणि हितकर्ते भगवान वासुदेव आहात. त्रैलोक्यातील कोणत्याही वस्तूची आपल्याला आसक्ती नाही. त्यामुळे सीतेचा मोह आपल्याला असू शकत नाही की लक्ष्मीचा त्याग आपण करू शकत नाही. उत्तम कुळामध्ये जन्म, सौंदर्य, वाक्यपटुत्व, बुद्धी आणि श्रेष्ठ योग यापैकी कोणताही गुण आपल्यासारख्या थोरांच्या प्रसन्नतेला कारण होऊ शकत नाही. म्हणून लक्ष्मणाचे थोरले बंधू असलेल्या आपण यापैकी कोणताही गुण नसलेल्या आम्हा वनवासी वानरांशी मैत्री केली. देव, असुर, वानर किंवा मनुष्य कोणीही असो, त्याला सर्व प्रकारे मनुष्यावतारी श्रीरामांचेच भजन केले पाहिजे. कारण ते साक्षात श्रीहरीच आहे. ते थोड्याशा सत्कृत्यानेही संतुष्ट होतात. म्हणून तर त्यांना सर्व उत्तर कोसल वासियांना आपल्या दिव्यधामाला नेले. भारतवर्षामध्ये भगवंत दयावश होऊन नरनारायण रूप धारण करून आत्मज्ञानी पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी अव्यक्त रूपाने कल्पांच्या अंतापर्यंत तप करीत आहेत. त्यांची ही तपश्चर्या अशी आहे की जिच्यामुळे धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती आणि उपरती यांची उत्तरोत्तर वृद्धी होऊन शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. तेथे देवर्षी नारद स्वतः भगवंतांनी सांगितलेल्या सांख्य आणि योगशास्त्रासह भगवंतांचा महिमा प्रगट करणाऱ्या पांचरात्र दर्शनाचा सावरणी म्हणून उपदेश करण्यासाठी भारतवर्षातील वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या प्रजेसह अत्यंत भक्तिभावाने भगवान श्री नारायणांची उपासना करीत या मंत्राचा जप तसेच स्तोत्र गाऊन स्तुती करीत आहे. शांत स्वभावयुक्त आणि अहंकार रहित भगवंतांना नमस्कार. अनासक्तांचे धन ऋषी पळवर भगवान नारायणांना नमस्कार. परमहंसांचे परमगुरु आणि आत्मारामांचे अधिकारी अशा आपल्याला वारंवार नमस्कार असो. ते असेही गातात की जे विश्वाची उत्पत्ती इत्यादींचे करता असूनही कर्तृत्वाच्या अभिमानाने बांधले जात नाहीत. शरीरात राहून सुद्धा त्यांना देह धर्म सतावित नाही. तसेच द्रष्टा असूनही ज्यांची दृष्टी दृश्यांच्या गुणदोषांना दूषित होत नाही, त्या असंग आणि विशुद्ध साक्षी स्वरूप भगवान नरनारायणांना नमस्कार असो. हे योगेश्वर, भगवान हिरण्यगर्भांनी योग साधनेची सर्वात मोठी कुशलता ही सांगितले आहे की मनुष्याने अंतकालीन देहाभिमान सोडून भक्तिपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपले मन लावावे. लौकिक आणि पारलौकिक भोगांना लालचावलेला मूर्ख मनुष्य जसा पुत्र, स्त्री आणि धनाची चिंता करून मृत्यूला भीतो, त्याचप्रमाणे जर विद्वानालाही ही निंदनीय शरीर सुटण्याची भीती वाटू लागली तर त्याने ज्ञानप्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न केवळ श्रमच आहेत. म्हणून हे अध्यक्षजा, आपण आम्हाला आपला स्वाभाविक प्रेमरूप भक्तियोग प्रदान करा की ज्यामुळे हे प्रभो या निंदनीय शरीरात आपल्या मायेमुळे भिनलेल्या दुर्भेद्य अशा मी माझेपणाला ताबडतोब नाहीसे करता येईल. या भारतवर्षात सुद्धा पुष्कळशे पर्वत आणि नद्या आहेत, जसे मलय, मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकूट, ऋषभ, कुटक, कोल्लक, सह्य, देवगिरी, ऋषमुख, श्रीशैल, व्यंकट महेंद्र, वारीधार, विंध्य, शुक्तिमान, वृक्षगिरी,
पारियात्र, द्रोण, चित्रकूट, गोवर्धन, रैवतक, ककुम, नील, गोकामुख, इंद्रकील आणि कामगिरी. शिवाय असे आणखीही शेकडो हजारो पर्वत आहेत, ज्यांच्या कड्यांवर उगम पावणाऱ्या नद्या सुद्धा अगणित आहेत. या नद्या आपल्या नावांनी जीवांना पवित्र करतात आणि भारतीय प्रजा यांच्यात पाण्याचा उपयोग करतात. त्यापैकी या महानद्या आहेत चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवधोटा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्विनी, शर्करावती, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरती, गोदावरी, निर्विघ्ना, पयोष्णी, तापी, रेवा, तुरसा, नर्मदा, चर्मवंती, सिंधू, अंध आणि शोण या नावाचे नद महानदी वेदस्मृती ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, द्रुतवती, गोमती, शरयू, रोदस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रू, चंद्रभागा, मरुवृद्धा, वितस्ता, असिकणी आणि विश्वा. याच वर्षात जन्म घेणाऱ्या पुरुषांना आपण केलेल्या सात्विक, राजस आणि तामस कर्मानुसार अनुक्रमे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी, मानुसी आणि नारक योनी प्राप्त होतात. कारण कर्मानुसार सर्व जीवांना सर्व योनी प्राप्त होऊ शकतात. तसेच आपापल्या वर्णासाठी नेमून दिलेल्या धर्मांचे विधिवत पालन केल्याने मोक्षाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. सर्व भूतमात्रांचे आत्मा रागादी दोषरहित, अनिर्वचनीय, अहेतुक भक्तिभाव हेच मोक्षपद होय. जेव्हा अनेक प्रकारच्या गतींचे कारण असणारी अविद्या रूप हृदयाची ग्रंथी सोडवणारी भगवंतांच्या भक्तांची संगत लाभते, तेव्हाच हा भक्तिभाव प्राप्त होतो. देव सुद्धा असेच म्हणतात, आहा, ज्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्य जन्म भारतवर्षात घेतला, त्यांनी असे कोणते पुण्य केले आहे की स्वतः श्रीहरीच यांच्यावर प्रसन्न झाले आहेत. आम्हाला सुद्धा यांचा हेवा वाटतो. आम्हाला अतिशय कठीण असे यज्ञ, तप, व्रत, दान इत्यादी करून हा जो तुच्छ स्वर्गाचा अधिकार प्राप्त झाला आहे, याच्याकडून काय लाभ? इंद्रिय भोगांच्या आधिक्यामुळे येथे भगवत स्मृतीच नाहीशी होते. म्हणून श्री नारायणांच्या चरणकमलांची स्मृतीच होत नाही. जेथे निवास करणाऱ्या एक एक कल्पाचे आयुष्य असते, तो स्वर्गच काय, परंतु जेथून संसार चक्रात पुन्हा यावे लागते, त्या ब्रह्मलोक इत्यादींपेक्षाही भारतवर्षामध्ये थोडे आयुष्य घेऊन जन्म घेणे चांगले आहे. कारण धैर्यवान मनुष्य येथे एका क्षणातच आपल्या या मर्त्य शरीराने केलेली सर्व कर्मे श्री भगवंतांना अर्पण करून त्यांचे अभयपद मिळवू शकतो. जेथे भगवत कथेची अमृतमय सरिता वाहत नाही, जेथे तिचे उगम स्नान असणारे भगवत भक्त निवास करीत नाही आणि जेथे नृत्यगीतांसह आपल्या मोठ्या समारंभपूर्वक भगवान यज्ञपुरुषांची पूजा अर्चा केली जात नाही, तो ब्रह्मलोक जरी असला तरी त्याचा आश्रय करू नये. ज्या जीवांनी या भारतवर्षामध्ये ज्ञान त्यानुसार कर्म तसेच त्या कर्माला उपयुक्त द्रव्यादी सामग्रीने संपन्न असा मनुष्य जन्म मिळवू नये, जर जन्म मरण फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला नाही, तर व्याधाच्या जाळ्यातून सुटल्यानंतरही फळे इत्यादीच्या लोभामुळे पुन्हा त्याच वृक्षावर विहार करणाऱ्या वनवासी पशुपक्षाप्रमाणे ते पुन्हा संसार बंधनात पडतात. जेव्हा हे यज्ञामध्ये मिळणाऱ्या देवतांच्या उद्देशाने वेगवेगळे भाग करून विधी, मंत्र, द्रव्य यांनी श्रद्धापूर्वक त्यांना हवी अर्पण करतात, तेव्हा इंद्रादी वेगवेगळ्या नावांनी आवाहन केल्यावरही सर्व कामना पूर्ण करणारे पण स्वतः पूर्ण काम करणारे श्रीहरीच प्रसन्न होऊन तो हवी ग्रहण करतात. सकाम पुरुषांनी मागितल्यानंतर भगवान त्यांना इच्छित पदार्थ देतात, हे योग्यच आहे. परंतु हे काही भगवंतांचे वास्तविक दान नाही. कारण जी वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा मनुष्याच्या मनात पुन्हा इच्छा उत्पन्न होत राहतात, या विरुद्ध ते त्यांचे निष्काम भावाने भजन करतात, त्यांना तर ते साक्षात आपल्या चरण कमलांची भक्ती देतात. ही सर्व कामनाच नाहीशी करणारी आहे. म्हणून आतापर्यंत सर्व सुख भोगल्यानंतर आम्ही पूर्वी केलेल्या यज्ञ, प्रवचन आणि इतर शुभ कर्मांपैकी जर काही पुण्य शिल्लक असेल, तर त्याच्या प्रभावाने आम्हाला या भारतवर्षामध्ये भगवत स्मृतीने युक्त मनुष्य जन्म मिळो. कारण श्रीहरी त्यांचे भजन करणाऱ्यांचे कल्याण करतो. श्री शुक म्हणतात, राजन, सगराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या घोड्यांचा शोध घेत असता ही पृथ्वी चारी बाजूंनी खोदली होती. त्यातूनच जम्बूद्वीपाच्या अंतर्गत 8 उपद्वीपे आणखी तयार झाली, असे काही लोकांचे म्हणणे आहे. ती स्वर्णप्रस्थ, चंद्र शुक्ल, आवर्तन, रमणक, मंदर हरिण, पांचजन्य, सिंहद आणि लंका ही होत. भरत श्रेष्ठा, अशा प्रकारे मी जसे गुरुमुखातून ऐकले होते,
तसेच या जम्बूद्वीपांच्या वर्षाचे विभाग तुला सांगितले. अध्याय 19 समाप्त. अथ विशोंध्याय अन्य 6 द्वीपे आणि लोकालोक पर्वतांचे वर्णन. श्री शुकाचार्य म्हणाले, आता प्रमाण, लक्षण आणि स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीपांच्या वर्ष विभागाचे वर्णन करतो. जसा मेरू पर्वत जम्बूद्वीपाने वेढलेला आहे, त्याचप्रमाणे जम्बूद्वीप सुद्धा आपल्या इतके परिमाण आणि विस्तार असलेल्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेला आहे. खंदक ज्याप्रमाणे बाहेरून उपवनाने घेरलेला असतो, त्याचप्रमाणे क्षार समुद्र सुद्धा आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणाऱ्या प्लक्षद्वीपाने वेढलेला आहे. जम्बूद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ वृक्ष आहे, तेवढाच विस्तार येथे सुवर्णमय प्लक्ष वृक्षांचा आहे. म्हणूनच याचे नाव प्लक्षद्वीप असे पडले आहे. येथे 7 जिव्हा असणारे अग्निदेव राहतात. या द्वीपाचा अधिपती प्रियवत पुत्र इंद्रजिद्ध होता. त्यानेच याचे 7 वर्षात विभाग केले आणि ते विभाग त्या वर्षाप्रमाणेच नावे असलेल्या आपल्या पुत्रांकडे सोपविले आणि स्वतः अध्यात्म योगाचा आश्रय घेऊन विरक्त झाला. शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत आणि अभय अशी या वर्षांची नावे होत. यामध्ये 7 पर्वत आणि 7 नद्या प्रसिद्ध आहेत. तेथे मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्टिव आणि मेघमान हे 7 मर्यादा पर्वत आहेत. तसेच अरुणा, नृष्मा, अंगिरशी, सावित्री, सुप्रभाता, ऋतुंभरा आणि सत्यंभरा या 7 महानद्या आहेत. तेथे हंस, पतंग, ऊर्ध्वायन आणि सत्यांग नावाचे 4 वर्ण आहेत. या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांचे रजोगुण तमोगुण क्षीण होत राहतात. त्यांचे आयुष्य 1000 वर्षाचे असते. देवांप्रमाणेच हे दिसतात आणि त्यांना संताने सुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतात. हे 3 वेदांच्या मंत्रांनी स्वर्गाचे द्वार असणाऱ्या 3 वेदस्वरूप भगवान सूर्यांची आत्मरूपाने उपासना करतात. ते म्हणतात, जो सत्य आणि ऋत, वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठाता आहे, त्या पुराण पुरुष विघ्नस्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो. प्लक्ष इत्यादी 5 द्वीपांमध्ये सर्व माणसांना जन्मताच आयुष्य, इंद्रिये, मनोबल, इंद्रिय बल, शारीरिक बल, बुद्धी आणि पराक्रम सारख्याच प्रमाणात असतात. लक्षद्वीप आपल्या इतकाच विस्ताराच्या रसाच्या समुद्राने वेढलेला आहे. त्याच्या पुढे त्याच्या दुप्पट विस्तार असलेल्या शाल्मली द्वीप आहे. ते तेवढ्याच विस्ताराच्या मध्याच्या सागराने वेढलेले आहे. लक्षद्वीपाच्या पाकर वृक्षासारखा जेथे सावरीचा वृक्ष आहे, असे सांगतात की हाच वृक्ष आपल्या वेदमय पंखांनी भगवंतांची स्तुती करणाऱ्या पक्षीराज भगवान गरुडाचे निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचे असण्याचे कारण आहे. या द्वीपाचा अधिपती प्रियवत पुत्र यज्ञबाहू होता. त्याने याचे सुरोचन, सौमनस्य, रमण, देववर्ष, पारिभद्र, आप्यायन आणि अभिज्ञात नावाचे 7 भाग पाडले आणि हे याच नावाच्या आपल्या पुत्रांकडे सोपवले. यात सुद्धा 7 वर्षापर्यंत आणि 7च नद्या प्रसिद्ध आहेत. स्वरस, सप्तशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पवर्ष आणि सहस्रुती अशी पर्वतांची नावे आणि अनुमती, सिनीवाली, सरस्वती, पुहू, रजनी, नंदा आणि राफा ही नद्यांची नावे होत. या वर्षात राहणारे श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर आणि ईशंधर नावाचे 4 वर्ण वेदमय आत्मस्वरूप भगवान चंद्रांची वेदमंत्रांनी उपासना करतात आणि म्हणतात, जो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात आपल्या किरणांनी विभाग करून देव, पितर आणि सर्व प्राण्यांना अन्न देतो, तो चंद्र आमचा राजा असेल. याचप्रमाणे मध्याच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट आकाराचे कुशद्वीप आहे. यापूर्वी वर्णन केलेल्या द्वीपाप्रमाणे हे सुद्धा आपल्या इतक्याच विस्तार असणाऱ्या तुपाच्या समुद्राने घेरलेलं आहे. यात देवांनी लावलेले एक दर्भाचे झुडूप आहे. त्यावरूनच या द्वीपाचे हे नाव पडले आहे. हे अग्नीप्रमाणे तेजस्वी असून आपल्या गवताच्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत असते. राजन, या द्वीपाचा अधिपती प्रिय पुत्र महाराज हिरण्यता होता. त्याने आपल्या द्वीपाचे 7 विभाग करून त्यापैकी एक आपले 7 पुत्र वसु, वसुदान, दृढरुची, नाभिगुप्त, स्तुत्यव्रत, विविक्त आणि वामदेव यांना दिले आणि स्वतः तो तप करण्यासाठी निघून गेला. त्यांच्या वर्षात सीमा निश्चित करणारे 7 पर्वत आहेत आणि 7च नद्या आहेत. चक्र, शतुशृंग, कपिल, चित्रकूट, देवानी, ऊर्ध्वरोमा आणि द्रविण ही पर्वतांची नावे होत. नद्यांची नावे असे आहेत: रसकुल्ल्या, मधुकुल्ल्या, मित्रविंदा, श्रुतविंदा, देवगर्भा, हृतच्युता आणि मंत्रमाला.
यांच्या जलामध्ये स्नान करून कुशद्वीपवासी कुशल, कोविद, अभियुक्त आणि कुलक या वर्णांचे लोक आग्री स्वरूप भगवान हरींचे यज्ञादी उत्तम कर्मांनी पूजन करतात. तसेच याप्रमाणे स्तुती करतात. हे अग्नी, आपण परब्रह्माला साक्षात हवी पोहोचवणारे आहात. म्हणून भगवंतांच्या अंगभूत देवतांच्या यज्ञाने आपण त्या परमपुरुषांचे सुद्धा यजन करावे. तसेच घृत समुद्राच्या बाहेर त्यांच्या दुप्पट आकाराचे क्रौंचद्वीप आहे. ज्याप्रमाणे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे, त्याप्रमाणे हे आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे. येथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे. त्यावरूनच याचे नाव क्रौंचद्वीप असे पडले आहे. पूर्वी श्री स्वामी कार्तिकेयांच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडे, वेली इत्यादी उद्ध्वस्त झाल्या होत्या. परंतु क्षीरसमुद्राचे सिंचन झाल्यामुळे आणि वरुणाने यांचे रक्षण केल्यामुळे हा पर्वत निर्भय झाला. या द्वीपाचा अधिपती प्रियवत पुत्र घृतपृष्ठ होता. त्याने याचे 7 वर्षात विभाग करून त्यांच्यावर त्यांच्यासारखीच नावे असणाऱ्या आपल्या 7 उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले आणि स्वतः सर्व जीवांचे अंतरात्मा परम मंगलमय कीर्तिशाली भगवान श्रीहरींच्या पवित्र चरण कमलांना तो शरण गेला. घृतपृष्ठाचे आम, मधुरोह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण आणि वनस्पती या नावांचे 7 पुत्र होते. त्यांच्या वर्षामध्ये सुद्धा 7 वर्ष पर्वत आणि 7च नद्या होत्या. त्या पर्वतांची नावे शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबर्ही, नंद, नंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत. आणि नद्यांची नावे अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती, रूपवती, पवित्रवती आणि शुक्ला ही होत. यांच्या पवित्र आणि निर्मल जलाचे सेवन करणारे तेथील पुरुष, ऋषभ, द्रविड आणि देवक या नावाने 4 वर्णाचे निवासी पाण्याने भरलेल्या ओंजळीने अर्घ्य देऊन जलदेवीची उपासना करतात आणि म्हणतात, हे जलदेवते, तुला परमात्म्यापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भू, भुव आणि स्व अशा तिन्ही लोकांना तू पवित्र करतेस, कारण तू स्वरूपातच पापांचा नाश करणारी आहेस. आम्ही आमच्या शरीराने तुला स्पर्श करतो, तू आमचे शरीर अंग पवित्र कर. याचप्रमाणे क्षीर समुद्राच्या पुढे त्याच्या 4ही बाजूंना 32 लाख योजने विस्तार असलेले शाकद्वीप आहे. ते यांच्या एवढाच विस्तार असलेल्या ताकाच्या समुद्राने वेढलेले आहे. यामध्ये शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे, त्यामुळेच याचे नाव पडले आहे. त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारे द्वीप दरवळलेले असते. मेधातिथी नावाचा त्याचा अधिपती हा सुद्धा राजा प्रियवताचाच पुत्र होता. त्याने सुद्धा आपल्या द्वीपाचे 7 भागात विभागणी केली आणि त्यांना आपल्या मुलांसारखीच नावे ठेवली. त्यावर आपले पुत्र पुरोजय, मनोजय, पवमान, धूम्राणी, चित्ररेप, बहुरूप आणि विश्वंधार यांची अधिपती म्हणून नियुक्ती करून स्वतः भगवान अनंतांच्या मध्ये एकाग्रचित्त करून तो तपोवनात निघून गेला. या वर्षामध्ये सुद्धा 7 मर्यादान पर्वत आणि 7 नद्याच आहेत. पर्वतांची नावे ईशान, उरुशृंग, बलभद्र, शतकेश, सहस्रोस्त्रोत, देवपाल आणि महानस असे आहेत. आणि नद्यांची अनघा, आयुर्दा, उभयसृष्टी, अपराजिता, पंचपदी, सहस्रसुती आणि निजभूती असे आहेत. या वर्षातील ऋतवत व्रत, सत्यव्रत, दानव्रत आणि अनुक्रम नावाने पुरुष प्राणायामाने आपले रजोगुण, तमोगुण आणि क्षीण करून महान समाधीच्या द्वारे वायुरूप श्रीहरींची आराधना करतात आणि याप्रमाणे त्यांची स्तुती करतात. जे प्राणादी वृत्तीरूप आपल्या ध्वजांसह प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे पालन करतात, तसेच संपूर्ण जग त्यांच्या अधीन आहे. ते अंतर्यामी वायुरूप साक्षात भगवान आमचे रक्षण करत. त्याचप्रमाणे ताकाच्या समुद्राच्या पुढे 4ही बाजूंनी त्यांच्या दुप्पट विस्तार असलेले पुष्कर द्वीप आहे. ते 4ही बाजूंनी आपल्या एवढाच विस्तार असलेल्या गोड्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे. तेथे अग्नींच्या ज्वाळाप्रमाणे दैदिप्यमान लाखो सुवर्णमय पाकळे असलेले एक अत्यंत मोठे कमळ आहे, जे ब्रह्मदेवाचे आसन मानले जाते. या द्वीपाच्या मधोमध त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाकडील वर्षांच्या मर्यादा निश्चित करणाऱ्या मानसोत्तर नावाचा एक पर्वत आहे. हा 10,000 योजने उंच आणि तितक्याच लांबीचा आहे. त्याच्यावर 4ही दिशांना इंद्रादी लोकपालांची 4 नगरे आहेत. सूर्याच्या रथाचे संवत्सरूप चाक या मेरू पर्वताच्या 4ही बाजूने देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने नेहमी फिरत असते. या द्वीपाचा अधिपती प्रियवत पुत्र वितिहोत्र हा सुद्धा आपले पुत्र रमण आणि धातकी यांना 2 वर्षांचा अधिपती नेमून स्वतः आपल्या थोरल्या भावाप्रमाणे भगवत सेवेमध्ये तत्पर राहू लागला.
तेथील रहिवासी ब्रह्मरूप भगवान श्रीहरींची ब्रह्मसालोक्य लोक्यांची प्राप्ती करून देणाऱ्या कर्मांनी आराधना करीत या प्रकारे स्तुती करतात. जे साक्षात कर्मफलरूप आहेत आणि एक परमेश्वर हीच ज्यांची पूर्ण स्थिती आहे, तसेच ज्यांची सर्व लोक पूजा करतात. ब्रह्मज्ञानाच्या साधन रूप अशा त्या अद्वितीय आणि शांत स्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतांना माझा नमस्कार असेल. श्री शुक म्हणतात, याच्या पुढे लोकालोक नावाचा पर्वत आहे. तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेशांच्या मध्यभागी त्याचे विभाग पाडण्यासाठी केला आहे. मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे. त्याच्या पुढे सुवर्णमय भूमी आहे. ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. तेथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही. म्हणून देवांव्यतिरिक्त अनेक अन्य कोणी प्राणी तेथे राहत नाही. सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांच्या मधोमध हा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक हे नाव पडले आहे. परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर त्याच्या चारही बाजूंना सीमा म्हणून ठेवले आहे. हा इतका उंच आणि लांब आहे की याच्या एकाच बाजूवर पडलेली तिन्ही लोकांना प्रकाशित करणाऱ्या सूर्यापासून तो ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिर्मंडळाची किरणे दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाहीत. त्याच या प्रमाण, लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकांचा एवढा विस्तार सांगितला आहे. हा सर्व भूभाग 50 कोटी योजने आहे. हा लोकापर्यंत त्याच्या 1/4 म्हणजे 12.5 कोटी योजने असा आहे. सर्व जगाचे गुरु स्वयंभू श्री ब्रह्मदेवांनी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारही बाजूंना वृषभ, पुष्कर, चोळ, वामन आणि अपराजित नावाचे 4 हत्ती नेमले आहेत. या दिग्गजांचे आणि आपल्या अंशस्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी व्हावी, तसेच सर्व लोकांच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यांचे अधिपती सर्वार्थयामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विवेक सेनादी श्रेष्ठ पार्षदांसहित या पर्वतावर सर्व बाजूंनी विराजमान आहेत. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य इत्यादी 8 महासिद्धींनी संपन्न असे आपले विशुद्ध स्वरूप त्यांनी धारण केले आहे. त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र आणि श्रेष्ठ आयुधे शोभून दिसत आहेत. अशा प्रकारे आपल्या योगमायेने रचलेल्या विविध लोकांची व्यवस्था ठेवण्यासाठी ते याच लीलामय स्वरूपात कल्पांच्या अंतापर्यंत तेथे सगळीकडे राहतात. लोकालोक पर्वताच्या आतील बाजूच्या भूभागाचा जेवढा विस्तार सांगितला आहे, तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अलोक पर्वताचा आहे. त्याच्या पुढे केवळ योगेश्वरांची उत्तम गती आहे असे सांगतात. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये जे ब्रह्मांडाचे केंद्र आहे, तेथेच सूर्य आणि ब्रह्मांड गोल यांच्यामध्ये सर्व बाजूंनी 25 कोटी योजने अंतर आहे. सूर्य या मृत अचेतन अंड्यामध्ये वैराज्य रूपाने विराजमान आहे. म्हणून याचे नाव मार्तंड असे पडले आहे. हा हिरण्यमय ब्रह्मांडापासून प्रगट झाला आहे, म्हणून ह्याला हिरण्यगर्भ असेही म्हटले जाते. सूर्याच्या द्वारा दिशा, आकाश, अंतरिक्ष, भूलोक आणि स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश, नरक आणि रसातल तसेच अन्य सर्व भागांची विभागणी होती. सूर्यच देव, पशुपक्षी, मनुष्य, सरपटणारे प्राणी आणि वेली वृक्ष इत्यादी सर्व जीवसमूहांचा आत्मा आणि नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता आहे. अध्याय 20 समाप्त.